नमस्कार मंडळी, मी आता आलो आहे शेतामध्ये. संध्याकाळची वेळ आहे आणि खूप मस्त वातावरण आहे. सूर्य बुडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि अशा वेळेला आम्ही एक छोटंसं मस्त काम करण्यासाठी आलेलो आहे. वास्तविक ते काम आहे की नाही म्हणता येणार नाही, कारण एक प्रकारे खाण्याचे धंदे आम्ही करायला आलो आहे. खाऊ गल्लीमध्ये काहीतरी रॉ मटेरियल घ्यायला आलो आहे. आता दिवाळीचा सण गेलेला आहे, थंडी थोडी थोडी पडायला लागलेली आहे, पण आमच्या खानदेशमध्ये ना तितकी थंडी अजून पडत नाही आहे. कारण हरभऱ्याचं जे पीक असतं किंवा गव्हाचं जे पीक असतं तर त्याला प्रॉपर थंडी पाहिजे असते, म्हणजे खूप जास्त थंडी पाहिजे असते. पण आमच्याकडे अजून ती पडत नाही आहे. म्हणजे थंडी आहे पण कडाक्याची थंडी जी म्हणतो आपण, की गारठ ठेवणारी थंडी राहते एकदम. स्वेटरचं पण तिथे काम चालत नाही, टोपी वगैरे मफलर सगळं शून्य होतं. तशी थंडी अजून आमच्याकडे पडत नाही आहे. आणि हा वातावरणाचा फरक आहे, कारण आपण इतक्या वर्षांपासून बघत आलोत आणि आतासुद्धा बघत आहोत. आणि मला वाटतं ही भीती आहे, पण असं व्हायला तर नको, पण कोणत्याही मोसमामध्ये कोणत्याही मोसमाचं मिक्सचर आता होत चाललेलं आहे. म्हणजे बघा, हिवाळ्यामध्ये कधी पण पाऊस येऊन जातो, पावसाळ्यामध्ये कधी पण कडाक्याचं ऊन येऊन जातं, आणि उन्हाळ्यामध्ये कधी पाऊस कधी थंडी वगैरे, म्हणजे एकमेकांच्या सीझनवर एकमेकांचं अतिक्रमण सुरू आहे. तर हे फक्त मानव प्राण्यामुळे झालं आहे, हे फक्त आपल्यामुळे झालं आहे. मग हे याच्यावरती पर्यावरणाच्या दृष्टीने आपण खूप सारे पावलं उचलतो आहेत, पण हा मुद्दा वेगळा. पण आम्ही आता एक शेतामध्ये तुरीच्या शेंगा घ्यायला आलेलो आहोत. आम्ही तिकडे कोणीतरी आहे, असेल कोणी प्राणी वगैरे असेल, कुत्रा वगैरे. तर कारण मी बांधावरून फिरतोय ना, आम्ही तुरीच्या शेंगा घ्यायला आलेलो आहोत. आणि घरी मी अभ्यास करत होतो, राजश्री बसलेली होती. मग घरच्यांचं म्हणणं होतं की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही असं पण, आणि कसं आहे आपले ट्रेकिंगचे व्हिडिओज वगैरे असतात आपण, त्यामुळे माझा व्यायाम वगैरे भरपूर चालू असतो, त्यामुळे मला फिरण्याची वगैरे गरज नाही. पण तरी शेतामध्ये आल्यावर कसं एकदम छान फ्रेश वाटायला लागून जातं. आणि माझं दररोज शेतामध्ये फिरणं असतं. तुम्ही आमच्या खानदेशाकडचे शेतं बघितलेले असतील. वास्तविक जे आपल्या एरियातले लोक व्हिडिओ बघताय त्यांना या व्हिडिओमध्ये असं नवीन काही विशेष वाटणार नाही, पण तरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विशेष वाटेल. म्हणजे ही एक खासियत आहे. आम्ही तुरीच्या शेंगा घ्यायला आलेलो आहोत. तुरीच्या झाडांवरती खूप सारे मुंगळे आहेत, जे आम्ही आमच्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला माकोडे म्हणतो. माकोडे, कोणी बाळाचा पण उच्चार करतो, माकोडे. पण मग प्रमाण शुद्ध मराठीमध्ये त्याला मुंगळे असं म्हणतात. तर म्हणजे ते प्रमाण भाषेमध्ये आपण त्याला मुंगळे म्हणतो, त्यामुळे मी मुंगळे म्हणतो. कारण हा व्हिडिओ सगळेजण बघतील ना, जगातले कुठले पण बघतील. आणि प्रत्येक स्थानिक भाषेमध्ये असे वेगवेगळे शब्द असतात की ते प्रत्येक भागानुसार बदलतात. आता मी गेलो होतो तिथे तोडायला वगैरे, मला खूप मुंगळे चावले वगैरे. तुम्ही त्यांची पिलं बघितली आहेत का मुंगळ्यांची? तुम्ही नसतील बघितली तर नक्की बघा. तुम्हाला ओरिजिनल लाईव्ह जर बघायला नाही मिळाली तर गुगल करून बघा, खूप सुंदर त्यांची वैशिष्ट्य असतं. तुम्ही नक्की बघा. मी सांगत नाही आता, तुम्हाला बघण्यामध्ये पण काहीतरी इंटरेस्ट राहिला पाहिजे. तर चला, आपण तुरीच्या शेंगा तोडायला आलोय. अरे बापरे, वेळ संध्याकाळची आहे, सूर्य अजून डोक्यावरती आहे, पण आत्ताशी थंडी वाजायला लागलेली आहे. मी अपेक्षा करतो की थंडी खूप जास्त कडाक्याची वाढो. मी आपल्या व्हिडिओचे काही शॉर्ट्स घ्यायला शेताच्या दुसऱ्या पलीकडच्या बाजूला गेलो होतो. तर मी आता इकडे शोधतोय, पण राजश्री मला कुठे दिसत नाही आहे शेंगा तोडताना. आणि मी फक्त सोबत आलो आहे. मी फक्त शेंगा खायचं काम करणार आहे घरी, मी तोडू लागत नाही आहे. हे इमानदारीने मी ॲडमिट करतो. त्यामुळे आपण एक लपून बघूया बरं ती कुठे शेंगा तोडते, आणि तिची एकदम अचानक व्हिडिओमध्ये आल्यानंतरची तिची रिॲक्शन बघूया. चला. हे बघा, ती समोर आहे, समोर दिसते का? हा, तू घाबरली नाही?
कस काय घाबरली नाही? मला आला होता तुमच्या पायांचा आवाज. अरे यार मी हाच विचार करतच आहे की तू घाबरशील. कसला प्लॅन? माझा प्लॅन इथे पूर्णपणे फसलेला आहे. मी जो प्लॅनचा विचार करून आलेलो होतो तो प्लॅन बिलकुल सक्सेस झालेला नाही. आणि हे बघा शेंगा तोडताना राजश्री. बाय द वे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचे आभार. ज्या कामासाठी आम्ही आज संध्याकाळी शेतामध्ये आलेलो होतो ते काम आता इकडे बघ, ते काम आमचं आम्ही संपवून घरी निघालेलो आहोत. व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेल्या बेलचं आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही पुढच्या फ्युचर व्हिडिओसाठी अपडेट राहाल. धन्यवाद.